रुग्णालयातील गर्भवती महिलांच्या वैद्यकीय तपासणीचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। राजकोटमधील धक्कादायक घटनेत महाराष्ट्रातील आरोपी पुढारी स्पेशल इन्व्हेस्टिगेशनमध्ये खळबळजनक खुलासा। पत्नीच्या आत्महत्या प्रकरणी अनंत गरजेच्या सीडीआरची पोलिसांकडून तपासणी। आज सीसीटीव्हीची तपासणी। डॉक्टर गौरी यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची मात्र अजूनही प्रतीक्षा। मारहाणीत माझ्या मुलीचा मृत्यू, एसआयटी नार्को कुठलीही टेस्ट करा पण माझ्या मुलीला न्याय द्या, गौरी गर्जेचे वडील अशोक पालवे यांचे आरोप। अंबाजोगाईच्या सभेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांची जीभ घसरली। मी बारामती स्वच्छ सुंदर केली, बाकीच्या नेत्यांची शहरं घाण आणि बकाल असतात। अंबाजोगाई नगर परिषदेची सत्ता देण्याचंही आवाहन। सगळे एबी फॉर्म द्यायला पक्ष काय तुमच्या काकांचा आहे का? अजित पवारांची योगेश क्षीरसागरांवरती निशाणा। पक्ष तुमच्याच काकांचा आहे, व्यवस्थित चालवा असं क्षीरसागरांकडून प्रत्युत्तर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षण याचिकेवरची सुनावणी पुन्हा लांबणीवर। सुप्रीम कोर्टात आता शुक्रवारी होणार सुनावणी। झेडपी आणि महापालिका निवडणुकांचं भवितव्य शुक्रवारी ठरण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंकडून संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस। राऊत एकदम फ्रेश, पुन्हा तलवार घेऊन उभे दिसतील। भेटीनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। आयआयटी बॉम्बेचं मुंबई केलं नाही हे चांगलं झालं, विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांचं वक्तव्य। वक्तव्यानं नवा वाद व्हायची शक्यता। कुणाल कामराची पुन्हा वादग्रस्त पोस्ट वादग्रस्त टी शर्ट घालून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला डिवचलं। कुणाल कामराच्या पोस्टवर भाजप नेत्यांचा संताप। टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती वाढली। सांगली साताऱ्यातून 11 जण अटकेत। मुख्य सूत्रधार महेश गायकवाडसह आतापर्यंत 18 जण ताब्यात। नवले पुलावर आजपासून नवी नियमावली लागू। सर्व प्रकारच्या वाहनांसाठी 30 किलोमीटरची वेगमर्यादा। नवीन नियमावलीतून रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस वाहनांना मात्र सूट। नियमांचं उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई।